प्रेग्नन्सीमध्ये पण थायरॉईडच्या गोळ्या घेणं कितपत योग्य आहे? प्रेग्नन्सीमध्ये जर हायपोथायरॉइडिझम असेल, तर मात्र थायरॉईडची गोळी घेणं अत्यंत गरजेचं आहे. बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि बाळाच्या हाडांच्या डेव्हलपमेंटसाठी आईचं थायरॉईड नॉर्मल राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे हायपोथायरॉईड ज्या आई आहेत, त्यांना गोळ्या घेणं आणि शक्यतो गोळ्यांचा डोस वाढतो प्रेग्नन्सीमध्ये. योग्यरित्या योग्य डोस घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा हायपरथायरॉइडिझमबद्दल बोलतो प्रेग्नन्सीमध्ये, त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळे उपचार अव्हेलेबल आहेत, ज्या गोळ्या अव्हेलेबल आहेत, त्या प्रेग्नन्सीमध्ये कशा घ्याव्यात, काय घ्याव्यात, या डॉक्टरांच्या गाईडन्सखालीच घेणं अत्यंत गरजेचं करेक्ट. आहे. त्याच्यामध्ये ज्या 2 प्रकारच्या गोळ्या आहेत, एक आहे कार्बिमॅझोल आणि दुसरी आहे प्रोपिलथायोरेझ. तर दोन्हीचा वाढत्या बाळावर किंवा त्याच्या अवयवांवर दुष्परिणाम होऊ शकतो. हो. पण काही केसेसमध्ये या दोन्हीपैकी एक गोळी तरी घ्यायला लागतेच. तशा वेळेला रिस्क बेनिफिट रेशो काय आहे आणि तुमच्यासाठी योग्य काय आहे, या गोष्टीची सविस्तर तुमच्या डॉक्टरांबरोबर चर्चा करून मगच त्या गोळ्या चालू किंवा बंद केल्या पाहिजेत. याच्यामध्ये हायपरथायरॉइडिझम प्रेग्नन्सीमध्ये पहिल्यांदा सापडणं दुर्मिळ आहे, पण अशक्य नाही. आणि हे झालं तर त्याच्याने बाळाचं आयुष्य तर धोक्यात असतंच, त्याबरोबर आईलाही लिव्हरचे प्रॉब्लेम प्रेग्नन्सीमध्ये निर्माण होणं, हार्ट फेल्युअर प्रेग्नन्सीमध्ये होणं ओके. आणि आईच्या जीवाला धोका असणं, हे सुद्धा घडू शकतं.